तर या सभेला संबोधित करण्यासाठी मी विनंती करणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा या नगरीचे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट भारतभाऊ सामी साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. आदरणीय व्यासपीठ म्हणून चालू करावं. आजच्या या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, आदरणीय व्यासपीठ आणि भारतीय जनता पार्टीचे नगर परिषदेचे नगराध्यक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट स्वप्नीलजी भत्ते आणि उपस्थित बंधू आणि भगिनीनो, पत्रकार बंधूंनो, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आज येऊन पोहोचलेलो आहोत. उद्याच्या 2 तारखेला आपल्याला मतदान करावायचं आहे. मतदान हे पवित्र दान आणि हे करत असताना अतिशय विचारपूर्वक आपल्याला मतदान या निवडणुकीमध्ये करावं लागणार आहे. कारण नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक मंडळी म्हणून जे जातात ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात आणि अशा काम करणाऱ्याच नगरसेवकांना आपण त्या ठिकाणी पाठवावं. आणि ती सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी असणारे उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट स्वप्नीलजी भत्ते साहेब यांच्या बाबतीत सांगत असताना मी सांगेन ते एक उच्च शिक्षित तरुण आम्ही या निवडणुकीमध्ये उतरवलेला आहे. आपण आपल्या डोळ्यासमोर सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे चित्र आणा. कुणाचं शिक्षण किती आहे, कुणाला कोण चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे, तर आपल्या असं लक्षात येईल की एकमेव ॲडव्होकेट स्वप्नील भत्ते हे या निवडणुकीतील सुशिक्षित आणि सक्षम उमेदवार आहेत. मागच्या 5 वर्षामध्ये जर आपण परिस्थिती बघितली आणि त्या अगोदर झालेल्या नगराध्यक्षांची परिस्थिती बघितली तर जमीन आसमानचा फरक बंधून तुम्हाला या नगराध्यक्षांच्या वागण्यामध्ये दिसून येईल. या ठिकाणी 5 वर्षासाठी म्हणून आपण ज्यांना नगराध्यक्ष केलं, 5 वर्षासाठी ज्यांना नगरसेवक केलं, काय केलं यांनी नगरपालिकेत जाऊन बैठक व्हायच्या अगोदर नगरसेवक कुठं आहेत म्हणलं तर नगराध्यक्षाच्या दारात, 1 दिवस अगोदर दारात, 2 दिवस अगोदर नगराध्यक्षाच्या दारात. काय चाललंय म्हणून अहमदपूरच्या या जुन्या अहमदपूरमधील सगळी जनता चर्चा करू लागली. कशासाठी ही मंडळी इथे येत आहेत, तर पाईपलाईन मधलं कमिशन मागण्यासाठी ही नगरसेवक आहे त्याच्या घरी गेली. ही खरी गोष्ट, ही वस्तुस्थिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. अहमदपूरच्या प्रत्येक नागरिकांनी या नगर परिषदेचा कारभार आणि नगराध्यक्षाचा कारभार पाहिलेला आहे. निवडून कोणत्या चिन्हावर आलतो आणि गेलो कोणत्या पक्षामध्ये, या ठिकाणी मी सांगत असताना सांगेन की मीही नगराध्यक्ष म्हणून अहमदपूर नगर परिषदेचं काम केलंय. माझ्या अगोदर देखील नगराध्यक्ष झाले, पण कुठल्याही नगराध्यक्षाची आणि नगरसेवकांची एवढी यांनी अहमदपूर शहराची बदनामी केली नाही. फक्त पैसे खाण्यासाठी म्हणून ते प्रत्येक वेळी निवडणुकीमध्ये येत आहेत. पैसे खाण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण एखादा व्यवसाय सुरू करतो, त्यामधून आपलं उत्पन्न चालावं, पण या उभा असणाऱ्या उमेदवारांचं एकमेव ध्येय आहे की नगरपालिकेत जाऊन पैसे कमावणे. पण आम्ही स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार या निवडणुकीमध्ये उभा केलेले आहेत. या ठिकाणी असणारे ॲडव्होकेट स्वप्नीलजी भत्ते एक चळवळीतून आलेला कार्यकर्ता, कुठलंही काम असेल, सामाजिक काम असेल, धडाडीनं धावून जाणारा कार्यकर्ता,
आज जर अहमदपूर शहरातलं आपण चित्र बघितलं, ऐकलं, कुठेही गेलात, पानपट्टीवर गेलात तर एकच चर्चा आहे, हॉटेलात गेलात तर एकच चर्चा आहे, कोण येणार तर भारतीय जनता पार्टीचं कमळाचं फूल या निवडणुकीमध्ये विजयी होणार. बंधूंनो, या देशामध्ये नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आपण जर मागच्या 2014 नंतरचा काळ पाहिला आणि 2014च्या अगोदरचा काळ या देशातला पाहिला तर एकमेव 24 तासापैकी 18 तास काम करणारा पंतप्रधान आपल्याला माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आहे. काय परिस्थिती होती हो आपल्याला लातूर जाताना? 2.5 घंटे 3 घंटे लातूरला जाण्यासाठी लागायची, नांदेडला जाण्यासाठी 2.5-3 घंटे लागायचे. पण आज जर आपल्याला लातूरला जायचं असेल तर 45 मिनिटांमध्ये माणूस लातूरला पोहोचतो. हे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या कामामुळे या ठिकाणी पोहोचतोय. महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि दूरदृष्टी ठेवून त्यांनी अतिशय स्वच्छ कारभार या महाराष्ट्रामध्ये केला. परवाच्या झालेल्या विधानसभेचे निकाल बघा. 138 जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे विजयी झाले विधानसभेमध्ये. या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि अतिशय स्वच्छ दूरदृष्टी कारभार त्यांनी या ठिकाणी सुरुवात केला. परवा उदगीरच्या झालेल्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अतिशय व्यस्त त्यांचा कार्यक्रम आहे. प्रचारासाठी या निवडणुकीमध्ये फक्त 5 दिवस आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सगळ्या नेते मंडळींना सांगितलं की तुम्ही माझ्या वतीनं या अहमदपूरच्या नागरिकांना शब्द द्या की तुमचं कुठलंही काम असेल, विकासाचं काम असेल, सामाजिक काम असेल, ती करण्याची हमी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अहमदपूर शहराची घेतलेली आहे. आज महाराष्ट्र सरकार ग्रामीण भागातील शहरं विकसित झाली पाहिजेत म्हणून काम करत आहे. दूरदृष्टी पद्धतीने त्यांनी या ठिकाणी फंड्स दिलेले आहेत. या ठिकाणी राजाभाऊंनी सांगितलं की जे बजेट माकणेजीने सांगितलं, अशोक काकाने सांगितले की भुयार नाली या ठिकाणी करण्याचं प्रायोजन आणि नियोजन, भुयारी गटार झालेला आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचं काम या ठिकाणी सुरुवात होईल. अशोक काकांनी आत्ताच या ठिकाणी सांगितलं की पाईपलाईन विकली. काका फक्त लिंबोटीचीच पाईपलाईन विकली नाही तर काळेगावच्या तळ्यातून कैलासवासी कॉम्रेड बाळासाहेबजी पागे यांच्या काळातली लोखंडी पाईप अहमदपूरला पाणी पुरवठा करण्यासाठी होती. एका पाईपचं वजन 2-2 क्विंटल 4-4 क्विंटल होतं. ती पाईपलाईन देखील भंगारमध्ये विकण्याचं पाप या नगर परिषदेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी या ठिकाणी केलं. मी नगराध्यक्ष असताना त्यातीलच काही पाईप काढले आणि त्या ठिकाणी मारवाड गल्लीला जाण्यासाठी पाईपलाईन केली. स्वप्नीलजी, आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे. नदीकडचा भाग विकसित होत होता, त्या ठिकाणी देखील लोखंडी पाईपलाईन टाकली. पण भ्रष्टाचार करण्याशिवाय या ठिकाणी गेलेल्या उमेदवारांनी कोणतंही काम केलं नाही. तेव्हा आपल्याला मी कळकळीची विनंती करणार आहे की उद्याच्या 2 तारखेला मतदानाला जात असताना अतिशय विचारपूर्वक आपण मतदान करावं. एक चांगला उमदा तरुण ऍडव्होकेट स्वप्नील हत्ते
आणि आमचे असणारे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना कमळा पुढील बटन दाबून विजयी करावं. आणि मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतोय की ऍडव्होकेट स्वप्नील वत्ते हे विजयी होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. 3 तारखेला ज्या दिवशी गुलाल बुधेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने अहमदपूरकरांना समजेल की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा जिथं जिथं या निवडणुकीमध्ये कमळाचे चिन्ह दिसेल मशीनवर तुम्हाला, त्या ठिकाणी कमळाचं बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.